महायुती सरकारला 100 दिवस झाले. अशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या काळामध्ये मंत्र्यांची परीक्षा घेतली आहे. म्हणजे या 100 दिवसांमध्ये कोणत्या मंत्र्याच्या विभागानं कशा पद्धतीनं काम केलं याची परीक्षा झाली आणि याचा निकाल आता समोर आलाय. अशा या 100 दिवसांच्या परीक्षेमध्ये कोणत्या मंत्र्यानं टॉप केले आणि कोणता मंत्री काठावरती पास झालाय पाहूयात. 5व्या क्रमांकावरती 2 मंत्रालय आहेत. एक बंदर विभाग जे नितेश राणे यांचा आहे, तर दुसरा आहे परिवहन विभाग, ज्याचे मंत्री आहेत प्रताप सरनाईक. परिवहन मंत्रालयाला 61.28% गुण मिळाले. 4थ्या क्रमांकावरती आहेत भाजपचे नेते आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे जयकुमार गोरे. जयकुमार गोरे यांच्या ग्रामविकास मंत्रालयाला 63.85% गुण मिळाले. 3ऱ्या क्रमांकावरचं नाव ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल, कारण सर्वाधिक वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आलेले माणिकराव कोकाटे यांच्या कृषी मंत्रालयानं 3ऱ्या क्रमांकावरती उडी मारली आहे. माणिकराव कोकाटे यांच्या विभागाला 66.15% गुण मिळाले. 2ऱ्या क्रमांकावरती आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाला 77.95% गुण मिळाले. तर या परीक्षेमध्ये बाजी मारली आहे अदिती तटकरे यांनी. अदिती तटकरे यांच्या बालविकास मंत्रालयाला 100 पैकी 80 गुण मिळाले.